मुंबईतील बोरिवली येथील प्राईम लोकेशनवर अमोघ एंटरप्राइजेस, GSP डेव्हलपर्स आणि राईट बिल्डटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमार्फत नागरिकांना आकर्षक दरात फ्लॅट देण्याचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात कोणतेही बांधकाम न करता मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल करून तब्बल 200 गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी गुंतवणूकदार न्यायालयात गेले असून त्यांच्या बाजूने ॲडव्होकेट रुपेश जयस्वाल हे न्यायालयात बाजू मांडत आहेत। आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। मी दिलेलीच आहे तुम्हाला एक ब्रीफ केस हिस्ट्री सांगून देतो। ही केस आहे, मी रिप्रेझेंट करतोय माझे सर्व्हिस क्लायंटसाठी। आता यांनी इन्व्हेस्ट केले 2011 मध्ये एक प्रॉपर्टी आहे बोरिवली ईस्टला, देवीपाड्याला। तिकडे डेव्हलपर अमोघ एंटरप्राइजेस म्हणून यांना अप्रोच झाले। त्याने सांगितलं की इकडे आम्ही तुम्हाला SRA प्रकल्पच्या अंडरमध्ये न्यू कन्स्ट्रक्शन पण होणार आहे। तर त्या दृष्टीकोनाने 2011 मध्ये आमच्या क्लायंटने त्यांना इन्व्हेस्टमेंट केलं। आता इनिशियली 20% डिपॉझिट जो प्रोस्पेक्टिव्ह बायर असते त्यांच्याकडून यायचं असतं, म्हणून 20% डिपॉझिट त्यांनी आपल्यातर्फे पेमेंट केली। जेव्हा बँक लोनचा विषय आला तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला डॉक्युमेंट्स देऊ, डॉक्युमेंट्स त्यांनी काही प्रोव्हाइड केले नाही। आणि असं थोडंसं लिटिगेशन त्यांनी सांगितलं की लिटिगेशन हा प्रॉपर्टी लिटिगेशनमध्ये पार्टनर सोबत चालू आहे, त्यामुळे थोडा प्रकल्पाला उशीर होतो। असं करून ही प्रॉपर्टी 3 ते 4 बिल्डरच्या हातातून गेली। आधी अमोघ एंटरप्राइजेस, त्याच्यानंतर राईट, त्याच्यानंतर निर्माण डेव्हलपर्स नंतर GSP डेव्हलपर्स नंतर राईट बिल्डटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याच्यातर्फे हे मॅटर गेले। पण उद्देश बघण्याचा असं आहे की 2011 मध्ये जेव्हा यांनी अमाऊंट एक्सेप्ट केली, आमच्या क्लायंटचा क्लेम मेनली अमोघ एंटरप्राइजेसकडे, त्यांच्याकडून एमओयू झालाय, त्यांच्याकडून रिसीट त्यांना प्राप्त झालेले। त्यांची जी अमाऊंट त्यांनी एक्सेप्ट केली त्यावेळेला त्यांच्याकडे कुठलाही रजिस्टर्ड डॉक्युमेंट नव्हता, प्रॉपर रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स किंवा त्यांना बेसिकली जी अमाऊंट करण्याचं जर कंप्लीट अथॉरिटी असते त्याप्रमाणे ती नव्हती आणि त्यांनी एक्सेप्ट करून हे सगळं प्रॉमिस केलं होतं। पण ठीक आहे, आमचे क्लायंटना ते वाटच पाहत होते की कधी त्यांचं पोझिशन राईट प्रॉपर बिल्डरकडे जाईल आणि ते विषय सॉर्ट आउट होईल। असं करून 2018 मध्ये राईट बिल्डटेक कंपनी ही स्पेसिफिकली हे सगळे राईट्स आणि आधीचे जेवढे पण बिल्डर्स होते त्यांच्याकडून त्यांनी घेतली, रजिस्टर्ड डॉक्युमेंट केला। रजिस्टर्ड डॉक्युमेंट प्रमाणे ते पुढे वाढत गेले। पण 2018 पासून 2022 पर्यंत किंवा काय म्हटलंय 2024 पर्यंत त्यांच्याकडून काही डेव्हलपमेंट झाला नाही त्यापर्यंत। आणि शेवटी राईट बिल्डटेक कंपनीने पण स्वतःला इन्सॉल्वन्सी प्रोसेसमध्ये इन्सॉल्वंट डिक्लेअर करून टाकलं। त्या इन्सॉल्वन्सीची ऑर्डर 16 जानेवारी 2025 ला फायनली पास झाली आणि ते इन्सॉल्वन्सीचे प्रोसेस 2023 ला सुरू झाला होता, ऑगस्ट 2023 ला सुरू झाल्यानंतर। आणि 2025 ला 16 जानेवारी 2025 ला ॲस्पेक्ट डेव्हलपर्स, ॲस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने राईट बिल्डटेक कंपनीला, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला टेक ओव्हर केली असं म्हणण्यात काही हरकत नाही। आणि हे प्रोजेक्ट किंवा जे काही एक्झिस्टिंग एग्रीमेंट्स आहेत त्याची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी रिझॉल्युशन प्लॅन प्रमाणे ते पूर्ण करतील असं आश्वासन कोर्टासमोर त्यांनी ठेवलेलं आहे। तर आजची स्थिती अशी आहे की आम्ही अप्रोच करतोय अप्रोप्रिएट फोरमला। सर्वात आधी आम्ही अप्रोच केलं लोकल पोलीस स्टेशनला आणि EW, कारण आमच्यासोबत जो काही फ्रॉड झाला आहे स्पेसिफिकली अमोघ एंटरप्राइजेसच्या थ्रू की आम्हाला आमच्याकडून करोडो रुपये घेतले गेलेले आहे। 26 रुपयाचं प्रिन्सिपल अमाऊंट जर म्हटलं तर नियर अबाउट 4.5 crores ते 5 crores पर्यंत येते प्रिन्सिपल अमाऊंट। इंटरेस्ट तर आम्ही वेगळंच कॅल्क्युलेट केलं, पण प्रिन्सिपल अमाऊंट एवढी त्यांनी आमच्या क्लायंट्सकडून त्यांनी घेतलेली आहे। तर आमची कंप्लेंट स्पेसिफिकली गेली आहे लोकल पोलीस स्टेशनला, त्याची इन्क्वायरी चालू आहे। तीच प्रोसेसिंग EOW ला सुद्धा ट्रान्सफर करण्यात आली आहे। कस्तुरबा पोलीस स्टेशनकडे FIR रजिस्टर करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये 200 लोकांना असं फसवणूक केली झाली असं इन्फॉर्मेशन तिकडे पास केली गेली आहे आणि त्याची इन्क्वायरी आज EOW करत आहे। याच मॅटरमध्ये 3 ऑक्टोबर 2025 म्हणजे आज 1 ऑक्टोबर आहे, 2 दिवसानंतर परत सेशन्स कोर्टाकडे अँटिसिपेटरी बिल ॲप्लिकेशन अमोघ एंटरप्राइजेसच्या तर्फे आणि GSP डेव्हलपर तर्फे या 2 लोकांनी अँटिसिपेटरी बिल ॲप्लिकेशन पुटअप केली। त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही इंटरव्ह्यू करणार आहोत आणि इंटरव्ह्यू करून त्यांचं बिल ॲप्लिकेशन अपोज करणार आहोत। दुसरी गोष्ट, आम्ही आमचा प्रोसेस NCLTला पण सुरू केलं आहे। त्याचं कारण असं आहे की ॲस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड हे जे काही ॲग्रीमेंट आधी झालं होतं त्याची जर रिस्पॉन्सिबिलिटी रिझॉल्युशन प्लॅन प्रमाणे घेत असेल तर आमचाही क्लेम व्हॅलिड आहे, सबसिस्टिंग आहे, एक्झिस्टिंग आहे आणि ते सुद्धा त्यांनी कंप्लाय केलं पाहिजे आणि त्यांना आयदर घर किंवा पैसे दोघांपैकी एक गोष्ट त्यांनी दिली पाहिजे। त्यासाठी आम्ही आपले अप्रोच प्रोसेस आम्ही सुरू केलेली आहे।
तो प्रोसेस सुद्धा आम्ही यांच्या समोर पुढे करतोय. तर आजची परिस्थिती अशी आहे, हे जे इन्फॉर्मेशन फ्रॉड झालंय याची ऑलरेडी 1 महिन्याआधी असंच न्यूजपेपरमध्ये किंवा त्याचं FIR झालं होती ऑगस्ट 2025ला कस्तुरबा पोलीस स्टेशनच्या थ्रू, आणि त्याच्या दृष्टिकोनाने हे सगळे क्रिमिनल मॅटर्स यांच्या विरुद्ध सुरू झाले. तर आजची परिस्थिती बस एवढंच आहे, हे आम्हाला तुम्हाला अपडेट द्यायचं होतं आणि आम्हाला थोडंसं सहकार्य लागेल की यांना जे काही न्याय मिळण्यासाठी जे काही आपण आपल्याकडून बेस्ट पॉसिबल होत असेल लिगल दृष्टिकोनाने आपण करू अशी आमची इच्छा आहे. आमचे काही एक रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना मिळतो मध्ये स्वतःचं हक्काचं घर हवं असतं आणि आजवर आपण जे काही कमवतो एक स्वतःचा मालकी हक्क म्हणून एक घर हवं असतं. कित्येकांनी पैसे इथून तिथून सोनं नाणं गावचं घर, कित्येक इकडचे तिकडचे म्हणजे इथून तिथून त्यांनी प्रत्येकाने पेमेंट पैसे अरेंज केले. पण 2011 पासून आजपर्यंत त्या जागेवरती आम्हाला कुठल्याही प्रकारचं कन्फर्मेशन मिळालं की आम्ही घर देतोय काय करतोय आणि कुठे कधी पैसे मागायला जा तर ते आज देतो उद्या देतो 2 महिन्याने देतो पुढच्या महिन्यात सगळं होईल, MOU झालाय, कन्व्हेन्स झालाय, असं तसं करून कारणं दिली जातात. असे कित्येक लोक आहेत ज्यांनी आपली घरदार विकून तिथे बुकिंग केलेली आहे. आज त्याची काही क्लॅरिटी नाहीये, त्या प्रोजेक्टवरती काय होते काय नाही होते कोणालाही काही सांगितलं म्हणजे क्लॅरिफिकेशन मिळत नाहीये. जेव्हा आम्ही तिथे व्हिजिट केलेलं आम्हाला एक लोकेशन दाखवण्यात आलेलं. हा जो लोकेशन आहे अत्यंत प्राईम लोकेशन आहे. बागाटणे बस डेपोच्या पाठीमागे आणि नॅशनल पार्कच्या बॉर्डरला गांधी टोपीच्या 90 एंगल मध्ये हा प्रोजेक्टचं काम आहे. आणि तिथे सध्या त्यावेळेस जी होती तिथे बोर्ड लागलं होतं अमोघ एंटरप्राइजचं आणि तिथे नियर अबाउट 779 टोटल 779 झोपड्या तिथे होत्या आणि त्याचं डेमोलिशनचं थोडं बहुत काम असं प्रोसेसमध्ये होतं. आणि आम्हाला सांगितलं की इथे SRA बिल्डिंग बनेल आणि इथे सेलेबल बिल्डिंग बनेल. तर सेलेबल कंपोनेंट मध्ये कित्येकांनी बुकिंग केली. इव्हन बिल्डरने आता आमच्या निदर्शनास आलंय की कित्येक SRAचे फ्लॅट्स पण त्याने 2-2, 3-3, 4-4 असे विकलेले आहेत. आमच्यातलेच काही आता आम्ही जसं संपर्क साधला लोकांना जेव्हा जनसंपर्क समुदाय आमचा वाढला तेव्हा असं निदर्शनास आलं की यांनी या बिल्डरने अनेकांना SRA घरही विकली. त्याचं काही म्हणजे कसं विकलं काय विकलं त्याचं काहीच माहिती नाही. आता आमच्या तक्रारदारामध्ये कित्येक नियर अबाउट 8 ते 9 जण आहेत जे SRA मध्ये ज्यांनी बुकिंग घेतलेली आहे त्यांच्याकडूनही पैसे उकळण्यात आले. आम्ही याच प्रस्तावावरती याच विषयावरती आता विवाद चालू आहे की हायकोर्टाप्रमाणे आता तो जो निर्णय आहे तो लिगॅलिटी प्रमाणे आहे. पण आमच्या निदर्शनास आला आम्हाला लोकांनी संपर्क केला की आम्ही SRA मध्ये बुकिंग केलेलं आहे. इव्हन त्यांनी SRA मध्ये लोकांना दिले की बिल्डर कोट्यामधून आम्ही तुम्हाला फ्लॅट देतो असं त्याच्या हिशोबाने त्यांनी काही पूर्ण लोकांची फसवणूक झाली, कित्येक लोकांची फसवणूक झाली आहे. आज हा जो पूर्ण मॅटर आहे EOW कडे पास ऑन झालेला आहे. EOW याच्यावरती म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करते आणि आजही त्यांच्या नावाने काही वॉरंट्स निघाले. अजूनही ते बेफिक्रीने मस्तपैकी फिरतायत आणि कोणाचं त्याच्यावर सेलेबल मध्ये बुकिंग आहे आणि त्याच्यावरती कोणाचाही कंट्रोल नाहीये. म्हणजे ते कस्टडी त्यांना होत नाहीये. त्यांनी आता अँटिसिपेटरी बेलसाठी ऍप्लिकेशन केलं दिंडोशी पोलीस स्टेशन दिंडोशी कोर्टामध्ये सुरुवातीला. त्याच्यानंतर हा जो मोठा फसवणूक असलेल्या कारणाने हा पूर्ण मॅटर EOW शिफ्ट झाला. मग आता सेशन कोर्टामध्ये काल त्याची हिअरिंग होती. आता नेक्स्ट हिअरिंग त्याची डेट काहीतरी 3 तारीख आहे. म्हणजे ते अँटिसिपेटरी बेलसाठी अप्लाय करतायत. आज इतका गुन्हा करून इतके पैसे लोकांकडून उकळून 2011 पासून कुठल्याही गोष्टीची काही क्लॅरिटी नाही आणि त्या बेफिक्रीने मस्तपणे फिरतायत. आता त्या प्रोजेक्टची सध्या परिस्थिती काय? सर्व इमारती बनलेल्या आहेत की तिकडची जी 90% चाळी आहे ती पूर्णपणे डेमोलिश झालेली आहे. 5-1% लोकांनी बिल्डरने काही 14 वर्षांमध्ये काही कामाची प्रगती नाही दाखवली म्हणून जी तोडलेली घरं होती त्यातली 5% लोक स्वतःहून परत आले आणि ते घर बांधून तिथे राहत आहेत. जी FIR मध्ये नोंद आहे 200च्या वरती लोकांची फसवणूक झाली असं EOW समोर पण आलेले आहे आणि कस्तुरबा पोलीस स्टेशन मध्ये पण तसं नमूद केलं आहे. आमचे जे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये 26 लोकांना आम्ही रिप्रेझेंट करतोय. तर आम्ही 26 लोकांतर्फे आहोत, बाकी सगळे EOW मॅटर आहे. तर हे डेफिनेटली कोट्यावधीचा क्लेम आहे लोकांचा आणि आजच्या तारखेला 2011 पासून लोक वंचित आहेत. त्यांच्या घरापासून त्यांना पैसे पण नाही भेटले. नाही असाईन झाली, ट्रान्सफर झाली. आधी हे ऑगस्ट 2025ला जेव्हा FIR झाली कस्तुरबा पोलीस स्टेशनला मग एक 15-20 दिवस झाले असतील की त्यांनी ट्रान्सफर केली EOWला.
तर सगळे स्टेटमेंट सगळे डॉक्युमेंट UWL आता ट्रान्सफर झालेले आणि आम्ही सुद्धा आमचा क्लेम त्याच्यासमोर पुटअप केलेला. आता इनिशियल स्टेज ऑफ इन्क्वायरी असं म्हणायला हरकत नाही, पण ठीक आहे. FIR उशीर झाली, ऑगस्ट 2025ला FIR झाली, त्यांचा ऑगस्ट पासून सप्टेंबरला चालू आपण सबस्टन्शियल हा आता UWL तरी कॉपरेट करत आहे. दे आर कॉपरेटिंग याच गोष्टीसाठी आम्ही स्पेसिफिकली आमचा क्लेम प्रत्यक्ष ग्लोबल पोलिटिशियन म्हणा किंवा हायकोर्टला म्हणा किंवा स्पेसिफिकली NCLT म्हणा, आमचा स्पेसिफिक क्लेम आम्ही कोर्टासमोर ठेवतो की आमचा क्लेम अप्रूव्ह झाला पाहिजे, मान्य करून आम्हाला दिलं पाहिजे. विषय असा आहे की जेव्हा स्पेसिफिक ऑर्डर असेल तर वी हॅव अ होप्स की आपल्याला आमचे जे क्लेम्स आहेत ते डेफिनेटली मिळते. अदरवाईज यू आर राईट, हे जे आपण बघतो मॅटर्स इट टेक्स इयर्स, 15-20 वर्ष झालं तरी nobody gets that real justice. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.